नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जलसंपदा विभाग भरती 2024 अंतर्गत अनुरेखक या पदासाठीचे परत एकदा नवीन सुधारित निवड यादी तसंच प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये कोणत्या परिमंडळाअंतर्गत या ठिकाणी ही अपडेट आलेली आहे ते। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाउट स्किप करता, जेणेकरून तुम्हाला या भरती संदर्भात तसंच नियुक्ती संदर्भात काय अपडेट येत आहेत, उमेदवारांना नियुक्ती संदर्भात मेल येत आहेत, त्या संदर्भातही आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ न चुकता शेवटपर्यंत पाहायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, पहा या ठिकाणी आत्ताची जी काही अपडेट आलेली आहे दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी, तुमच्यापैकी भरपूर जणांनी ही अपडेट जी आहे ते पाहिलेली असेल, काही जणांनी पाहिलेली जरी नसेल तर पहा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर परिमंडळ या परिमंडळाअंतर्गत अनुरेखक ट्रेसर या पदाकरिता सुधारित दुसरी कट ऑफ मार्क्स यादी तसंच उमेदवारांच्या नावाची शिफारस यादी तसेच प्रतीक्षा यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, जे उमेदवार अपात्र ठरलेले आहेत अशा उमेदवारांची यादी देखील या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। नंतर छत्रपती संभाजीनगर परिमंडळ अनुरेखक पदाकरिता तिसरी या ठिकाणी यादी जी आहे ते प्रसिद्ध झालेली आहे। यामध्ये सेम कट ऑफ मार्क्स तसंच शिफारस यादी आणि प्रतीक्षा यादी व अपात्र उमेदवारांच्या नावाची यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, पहा या यादीमध्ये तुमच्या नावाचा या ठिकाणी समावेश आहे का तुम्हाला चेक करायचा आहे। यामध्ये अपात्र उमेदवारांच्या नावाची यादी देखील या ठिकाणी प्रसिद्ध आहे। सुधारित दुसरी यादी आणि तिसरी यादी अशा प्रकारे 3 याद्या या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे। विद्यार्थी मित्रांनो, पहा मी एक PDF डाउनलोड करून घेतो, जेणेकरून त्यासंबंधी आपल्याला डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल। ओके, सो सी हिअर काय देण्यात आलेलं आहे पहा या ठिकाणी, फायनल मेरिट लिस्ट ॲब्स्ट्रॅक्ट रिवाइज्ड सेकंड। ओके, 2 नंबरची ही या ठिकाणी यादी आहे। यामध्ये पोस्ट नेम ट्रेसर, विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कॅटेगरीनुसार प्रत्येक कॅटेगरी वाईज या ठिकाणी कट ऑफ जे आहे ते तुम्ही चेक करू शकता। तुम्ही ज्या कॅटेगरीमधून असाल त्या कॅटेगरीज तुम्हाला या ठिकाणी कट ऑफ चेक करता येणार आहे। ठीक आहे, सो SC कॅटेगरीसाठी पहा शेड्यूल्ड कास्ट ॲज पर ॲडव्हर्टाइजमेंट या ठिकाणी वॅकन्सीज तुम्ही पाहू शकता। नंतर कॅन्डिडेट रिकमेंडेड जी कॅन्डिडेट रिकमेंड करून घेण्यात आलेले आहे या भरतीमध्ये ते या ठिकाणी वॅकन्सी तुम्ही पाहू शकता। ठीक आहे, 4 वॅकन्सी या ठिकाणी भरल्या गेलेल्या आहेत आणि कट ऑफ मार्क्स SC कॅटेगरीसाठी 134 मार्क्सचा या ठिकाणी अनुरेखक या पदासाठी गेलेला आहे। ठीक आहे, नंतर 30% वुमन कॅटेगरीसाठी पहा SC प्रवर्गातून जर महिला उमेदवार असेल तर विद्यार्थी मित्रांनो 118 मार्काचा या ठिकाणी कट ऑफ गेलेला आहे। अगेन्स्ट जे काही पॅरलल रिझर्वेशन आहे त्यानुसार तुम्ही चेक करायचं आहे। ओके, सो ST कॅटेगरीसाठी पहा ST साठी 116 मार्काचा या ठिकाणी जनरलसाठी कट ऑफ आहे आणि महिला उमेदवारांसाठी 124 मार्क या ठिकाणी कट ऑफ राहिलेला आहे। ठीक आहे, नंतर NT ओके VJA या कॅटेगरीसाठी 1 वॅकन्सी होते आणि कट ऑफ जे आहे ते पहा या ठिकाणी 108 मार्काचा गेलेला आहे वुमन साठी। ठीक आहे, मेल कॅन्डिडेट या ठिकाणी भेटलेलं नाही। सो या ठिकाणी 0 वॅकन्सी तुम्ही पाहू शकता आणि वुमन या ठिकाणी आहे महिला उमेदवार 108 मार्काचा कट ऑफ या ठिकाणी गेलेला आहे। ओके, सो 1 वॅकन्सी या ठिकाणी भरली जात आहे किंवा एकच वॅकन्सीसाठी या ठिकाणी पोस्ट आहे। ठीक आहे, नंतर NTB साठी 128 मार्काचा कट ऑफ गेलेला आहे। नंतर NTC साठी 132 आणि महिला उमेदवार 100 मार्काचा कट ऑफ या ठिकाणी ट्रेसर या पदाकरिता राहिलेला आहे। ठीक आहे, सो अशा पद्धतीने तुम्हाला इतरही कॅटेगरीचं चेक करायचं आहे कट ऑफ किती गेलेला आहे ते। ओके, सो आता जी काही अपडेट आहे पहा या ठिकाणी कॅटेगरी वाईज देण्यात आलेलं आहे। जे उमेदवार पात्र ठरलेले आहेत अशा उमेदवारांच्या नावाची यादी तसंच जे उमेदवार अपात्र ठरलेले आहेत अशा उमेदवारांच्या नावाची देखील यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, पहा चेक करताना तुम्हाला तुमचं नाव चेक करायचं आहे, मेरिट नंबर चेक करायचा आहे, ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर, कॅन्डिडेट फुल नेम तसंच कॅटेगरी वाईज तुम्हाला कुठलं रिझर्वेशन क्लेम झालेलं आहे ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। तसंच तुम्हाला किती मार्क्स या ठिकाणी पडलेले आहेत आणि तुमचं सिलेक्शन कॅटेगरी तुमचं कुठल्या प्रवर्गातून सिलेक्शन झालेलं आहे ते देखील या ठिकाणी तुम्हाला तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। ठीक आहे, आणि
आता जे तुम्हाला चेक करायचं आहे तुमच्या नावाचा समावेश या ठिकाणी कुठल्या यादीमध्ये करण्यात आलेले आहे ते. विद्यार्थी मित्रांनो पहा, या ठिकाणी काही महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन देखील देण्यात आलेल्या आहेत, त्या आपण थोडंसं जाणून घेऊया. पहा, ओके. सो जे काही शासन निर्णय आहे 4 मे 2022 नुसार उमेदवारांच्या निवड यादी तसेच प्रतीक्षा यादीनुसार जे काही कागदपत्रे पडताळणी केलेल्या उमेदवारांकडून काही प्रवर्गासाठी पर्याप्त प्राप्त उमेदवार उपलब्ध न झाल्याने आवश्यकतेनुसार अशा पदांसाठी निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी पुनश्च प्रमाणपत्र पडताळणीसाठीचा कार्यक्रम निश्चित करून शासनाचे संकेतस्थळावरती काय केले जाईल, प्रसिद्ध करण्यात येईल. ओके. सो विद्यार्थी मित्रांनो पहा, ज्या काही रिक्वायरमेंटनुसार या ठिकाणी कॅन्डिडेट जर भेटले नाही, ओके, सो रिक्रुटमेंट प्रोसेस जर फुलफिल झाली नाही तर काय करतील सॉरी, जे वॅकंट राहिलेले आहेत त्यामध्ये जे वेटिंगवरती उमेदवार आहेत अशा उमेदवारांसाठी पुन्हा एकदा पडताळणी करून किंवा जे यादीमध्ये नाव असतील उमेदवारांचं त्यांचं पुन्हा एकदा कागदपत्रे पडताळणी करून नंतर त्यांना त्या पदासाठी बोलवण्यात येतील. ठीक आहे. अशा पद्धतीची या ठिकाणी अपडेट आहे. जे काही सामाजिक समांतर आरक्षण आहे त्यानुसार जे प्रमाणपत्र आवश्यक आहे ते देखील त्या संदर्भात देखील अपडेट देण्यात आलेली आहे. जे काही तुमचे ओरिजिनल सर्टिफिकेट असतील त्या ठिकाणी ज्यावेळेस DV होईल त्यावेळेस तुम्हाला वैद्यकीय मंडळांना याबाबत कळवण्यात येईल. तसंच वैद्यकीय चाचणी देखील तुमची या ठिकाणी करून घेतली जाणार आहे. ठीक आहे. संबंधित उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करून उचित वैद्य प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच नियुक्तीचे आदेश जे आहेत या ठिकाणी देण्यात येणार आहेत. अन्य दिव्यांग उमेदवारांचे बाबतही त्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र ज्या जिल्हा शल्यचिकित्सक मंडळाने निर्गमित केले आहे त्यांच्याकडून पुन्हा तपासणी करून जी काही वैधता असेल ती फेर तपासणी करून त्या ठिकाणी नियुक्तीचे आदेश जे आहेत ते देण्यात येणार आहे. ठीक आहे. सो आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो मेल येत आहे, मेल चेक करायचं आहे. 2 मेल येत आहेत. पहिलं मेल जे आहे ते तुम्हाला कुठल्या रिजनमध्ये किंवा कुठल्या परिमंडळामध्ये तुम्हाला जॉईनिंग मिळालेली आहे त्या संदर्भात आहे आणि दुसरं मेल जे येणार आहे ते तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी येणार आहे. ठीक आहे. DVसाठी तुम्हाला मेल येईल. त्या मेल आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी किंवा त्या ऑफिसला किंवा जे काही कार्यालय देण्यात आलेले आहे परिमंडळाअंतर्गत त्या डिव्हिजनला जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी कागदपत्रे पडताळणी करून घ्यायची आहे. ठीक आहे. ओके. सो इथपर्यंत तुम्हाला समजलेलं असेल. जर माहिती तुम्हाला समजलेली असेल विद्यार्थी मित्रांनो तर लाईक जरूर करायचं आहे आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर सबस्क्राईब जरूर करायचं आहे. आणि या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स करून नक्की सांगायचं आहे. त्या कमेंट्सचं माझ्याकडून रिप्लाय मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.